हॅलो एव्हरीवन, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण सेकंड चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, प्रिसिशनल मोशन. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्केलार आणि व्हेक्टरबद्दल सगळी आपण माहिती करून घेतलेली आहे किंवा त्याचा स्टडी केलेला आहे. तर फिजिकल क्वांटिटी लाईक व्हेलॉसिटी, ॲसेलरेशन, फोर्स, ETC व्हेक्टरने रिप्रेझेंट केले जातात आणि त्याला लिनियर व्हेक्टर असे म्हणतो. अजून काही क्वांटिटी आहेत ज्या की पर्टिक्युलरली इन रोटेशनल डायनामिक्स ज्या प्लेन व्हेक्टर्सने रिप्रेझेंट केले जातात. तर प्लेन व्हेक्टर्स कोणते आहेत तर अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर मोमेंटम, टॉर्क हे प्लेन व्हेक्टर्स आहेत. अँग्युलर व्हेलॉसिटी इन रोटेशनल मोशन ॲक्ट as a perpendicular to the plane of rotation and its direction is given by right hand screw. right hand screw rule काय आहे तर ज्या आपण स्क्रू भोवती फिंगर्स कर्ल्स केलेल्या आहेत तर त्या काय दाखवतायत तर पोझिशन दाखवतायत, पोझिशन ऑफ रोटेशन दाखवतायत. आणि जो थंब आहे राईट हँडचा जो थंब आहे तो डायरेक्शन दाखवतो आहे. आता आपण हा पॉइंट डिस्कस करणार आहोत. तर प्रिसिशन म्हणजे काय ते बघण्या अगोदर आपण इन सर्टन केसेस वी मे हॅव कॉन्स्टंट ॲसेलरेशन ॲक्टिंग ऑन ए बॉडी विदाउट चेंजिंग इट्स स्पीड. कॉन्स्टंट ॲसेलरेशन हे बॉडीवरती जे ॲक्ट करत आहे ते विदाउट चेंजिंग त्याचं स्पीड चेंज न करता कॉन्स्टंट ॲसेलरेशन बॉडीवरती ॲक्ट होत आहे. फॉर एक्झाम्पल युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला कॉन्स्टंट सेंट्रिपिटल ॲसेलरेशन बॉडीवरती ॲक्ट करतं, त्याचं स्पीड चेंज करत नाही. सेंट्रिपिटल ॲसेलरेशन म्हणजे काय, 12वीमध्ये सेंट्रिपिटल ॲसेलरेशन, सेंट्रिफ्युगल ॲसेलरेशन झालेलं आहे. तर सेंट्रिपिटल ॲसेलरेशन म्हणजे काय असतं तर तो चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी दाखवतो. कशापासून दाखवतो तर तो सेंटरपासून व्हेलॉसिटीची चेंज इन डायरेक्शन दाखवतो. Similarly, in rotational motion, we may have constant angular acceleration acting on a body having constant angular speed. तसंच रोटेशनल मोशनमध्ये सुद्धा कॉन्स्टंट अँग्युलर ॲसेलरेशन जे काय असेल ते जे बॉडीवरती ॲक्ट होणार आहे त्याचं स्पीड हा कॉन्स्टंट असणार आहे. आणि हे केव्हा पॉसिबल होणार आहे तर चेंजिंग द डायरेक्शन ऑफ प्लेन ऑफ रोटेशन. ज्या प्लेनची डायरेक्शन ही चेंज होणार आहे विदाउट अफेक्टिंग द रेट ऑफ रोटेशन ऑफ बॉडी अबाउट इट्स ॲक्सिस ऑफ रोटेशन. विदाउट अफेक्टिंग द रेट ऑफ रोटेशन ऑफ बॉडी अबाउट इट्स ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजेच रोटेशनल मोशनमध्ये कॉन्स्टंट अँग्युलर ॲसेलरेशन अँग्युलर स्पीड विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीडमध्ये बॉडीवरती ॲक्ट होणार आहे. आणि हे पॉसिबल केव्हा असणार आहे तर डायरेक्शन ऑफ प्लेन ऑफ रोटेशन चेंज होणार आहे विदाउट अफेक्टिंग द रेट ऑफ रोटेशन ऑफ बॉडी अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्या ॲक्सिसच्या रोटेशन भोवती जेव्हा रोटेट होणार आहे ते त्याच्यावरती अफेक्ट होणार नाही. सो दिस चेंज इन प्लेन ऑफ रोटेशन इज कॉल्ड प्रिसेशन. प्रिसेशन म्हणजे काय, जेव्हा कॉन्स्टंट अँग्युलर ॲसेलरेशन बॉडीवरती ॲक्ट होणार आहे विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड. हे पॉसिबल केव्हा असेल तर जेव्हा प्लेन ऑफ रोटेशनची जी काय डायरेक्शन चेंज होणार आहे. हे केव्हा होणार आहे तर जेव्हा प्लेन ऑफ रोटेशनची डायरेक्शन चेंज होणार आहे आणि विदाउट अफेक्टिंग द रेट ऑफ रोटेशन ऑफ बॉडी अबाउट दॅट ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि याच चेंजला आपण प्लेन रोटेशनच्या चेंजला आपण काय म्हणणार आहे तर प्रिसेशन म्हणणार आहे. तर प्रिसेशन इज कॉज्ड बाय द कपल or torque acting in a perpendicular to a plane of rotation of body. Precession is caused by torque acting in a plane perpendicular to the plane of rotation of a body. This means that the axis of torque acting any given instant perpendicular to the rotation of body. म्हणजेच ॲक्सिस ऑफ टॉर्क
ज्या काही कोणत्या पॉईंटला दिलेला आहे तो परपेंडिक्युलर टू द रोटेशन ऑफ ॲक्सिस ऑफ बॉडी असणार आहे. फॉर प्रिसेशन टॉर्क इज नेसेसरी. या प्रिसेशनमधील हा सब पॉईंट आहे तो पाहूया. प्रिसेशन टॉर्क इज नेसेसरी. कन्सिडर ए disc DD, this disc DD revolving with constant angular velocity omega. Consider a disc DD revolving with constant velocity omega about an axis passing through its center O and perpendicular to this plane and axis along y dash. इथं I हा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस आहे. तर सो द अँग्युलर मोमेंटम आय ओमेगा हा रिप्रेझेंट केला आहे या OA लाईनने आणि ड्रॉन फ्रॉम परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ ॲक्सिस. या ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे. Now let there be a precessional motion, that is axis of a disc. This axis of a disc also rotates about an axis perpendicular to the plane of paper at a rate of angle phi, and after some small interval dt the disc takes an position D dash. जेव्हा ही डिस्क रोटेट होणार आहे ॲट स्मॉल इंटरवल dt विथ अँगल फाय, तर तेव्हा डिस्क कोणती पोझिशन घेणार आहे तर D डॅश घेणार आहे. सो द अँग्युलर मोमेंटम विल बी अगेन इक्वल टू आय ओमेगा. इथं दिलेलं आहे. सो angular momentum will be again I omega, and this is represented by line OA dash. OA dash is equal to I omega. Here OA dash is equal to OA. The angular momentum changes only in direction. फक्त डायरेक्शन मध्ये चेंज होणार आहे अँग्युलर मोमेंटमच्या, आणि मॅग्निट्यूड ही सेम राहणार आहे. सो OA डॅश इज इक्वल टू OA असेल आहे, त्यामुळे त्याचे अँग्युलर मोमेंटम हे आय ओमेगा असणार आहे. Therefore the change in angular momentum of a disk is represented by this AA dash. This AA dash is equal to I omega phi dt, because here arc is equal to radius into angle. A dash काय आहे तर आर्क आहे. सो त्याचं रेडियस काय आहे तर आय ओमेगा फ्रॉम दिस ओरिजिन, आणि अँगल फाय dt आहे. सो दिस चेंज इज डन इन टाइम dt. हा चेंज टाइम dt मध्ये झालेला आहे. देअरफॉर it can be seen from also this figure. This AA dash is also parallel to this plane of rotation or perpendicular to the axis of rotation. This axis of rotation ला सुद्धा perpendicular आहे. So the AA dash is the axis of a torque applied and it lies along x-axis. A axis of torque applied and it lies along x-axis. Now the rate of change of angular momentum of a disc काय असणार आहे तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑफ डिस्क काय असणार आहे तर आय ओमेगा फाय dt अपॉन dt हा चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. सो dt कॅन्सल, आय ओमेगा फाय राहील. Since the rate of change of angular momentum of a rotating body is equal to the torque applied to it, rate of change of this angular momentum of जे rotating bodyचा असणार आहे ते टॉर्क जो काही टॉर्क अप्लाय केला आहे
त्या टॉर्कला इक्वल असणार आहे. आणि तो टॉर्क म्हणजे काय असणार आहे तर प्रिसेशनल टॉर्क असणार आहे. सो देअरफॉर प्रिसेशनल टॉर्क τ1 is equal to I omega phi, or rate of precession phi is equal to τ1 upon I omega. ही टर्म आपण रेट ऑफ प्रिसेशन मध्ये पण लिहू शकतो. फाय इज इक्वल टू τ1 अपॉन आय ओमेगा. तर या रिलेशनवरून आपल्याला काय लक्षात येते तर रेट ऑफ प्रिसेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू τ1 अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर मोमेंटम आय ओमेगा ऑफ बॉडी. लार्जर द व्हॅल्यू ऑफ आय अँड ओमेगा, द रेट ऑफ प्रिसेशन हे स्मॉल असणार आहे. आणि टॉर्क इज नेसेसरी टू प्रोड्यूस द प्रिसेशनल मोशन. टॉर्क हा नेसेसरी आहे टू प्रोड्यूस प्रिसेशनल मोशन. दिस मीन्स दॅट द रोटेटिंग बॉडी ऑफर्स रेजिस्टन्स टू ए प्रिसेशनल मोशन. So the resistance or the opposition is called gyrostatic resistance. This resistance is called gyrostatic resistance and it is equal and opposite to the precessional torque. टॉर्क हा प्रिसेशनल मोशन प्रोड्यूस करण्यासाठी महत्त्वाचा आहे. सो रोटेटिंग बॉडी काही जो काही रेजिस्ट करणार आहे प्रिसेशनल मोशनला, तर तो रेजिस्टन्स आणि किंवा ऑपोजिशन म्हणजे काय तर गायरोस्टॅटिक रेजिस्टन्स. आणि तो रेजिस्टन्स हा इक्वल अँड अपोजिट प्रिसेशनल टॉर्कला असणार आहे. देअरफॉर द ॲक्सिस ऑफ रोटेशन of a body along y-axis, therefore the axis of rotation of a body is along y-axis, along this y-axis, and the axis of precessional torque is along this x-axis, and then the body precesses about third mutually perpendicular axis, this z-axis. The axis, it may be maybe this is z axis or suppose this is z axis. म्हणजेच काय तर ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ बॉडी एक्स ॲक्सिसला आहे आणि ॲक्सिस ऑफ प्रिसेशनल टॉर्क आहे ते एक्स ॲक्सिसला होणार आहे. त्यामुळे बॉडी ही प्रिसेस कोणाभोवती होणार आहे तर थर्ड झेड ॲक्सिसला म्युच्युअली परपेंडिक्युलर असणार आहे. सो आज आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं तर प्रिसेशन म्हणजे काय, प्रिसेशनल मोशन पाहिलेलं आहे, प्रिसेशन टॉर्क का नेसेसरी आहे ते पाहिलेलं आहे. ऑल अबोव दिस आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. जर तुम्हाला आजच्या लेक्चरबद्दल तुम्हाला जर काही क्युरीज असतील तर मला तुम्ही कॉमेंट्सद्वारे विचारू शकता. धन्यवाद.